शेतकरी मित्रांनो, सध्या जर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि ह्या पावसामुळे संपूर्ण पिके गेलेली आहेत. त्याचबरोबर आता हे पहा, जे काही खडकाळ आणि डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी जो काही कांदा पेरलेला किंवा लागवड केलेला आहे तेवढाच कांदा सोडता बाकी संपूर्ण काळ्या रानातील किंवा शाडवत रानातील कांदा आहे तो संपूर्ण नुकसानग्रस्त झालेला आहे आणि तो पूर्ण गेलेला आहे. तर हे पहा, हा कांदा आहे एक दोन महिन्यापूर्वी पेरणी झालेली आहे. 2 महिने झाले असेल पेरणी झालेली. आणि हे रान थोडं पाण्याचा निचरा होणारं आणि खडकाळ आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर अशाच रानांमधील आता कांदा टिकलेला आहे आणि बाकी कुठला कांदा आता शिल्लक नाही आहे. तरी देखील जुन्या कांदा जो काही आहे उन्हाळी कांदा त्याचे भाव वाढण्यास तयार नाही आहेत. आता हा कांदा मार्केटमध्ये यायला अजून 1 महिनाभर टाईम लागेल, परंतु येईल हा. काही लोकांचा तर आता 90% शेतकऱ्यांचा कांदा तर गेलेला आहे. 10% शेतकरी जे आहेत की ज्यांच्याकडे अशा प्रकारचा रान आहे, तरी हा कांदा मार्केटमध्ये येण्या अगोदर कांद्याचे भाव हे वाढले पाहिजे. कारण आता पूर्ण शेतकरी बांधव ह्या ओल्या दुष्काळाच्या दुःखाखाली आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सावरण्यासाठी फुलाची पाकळी म्हणून सरकारने कांद्याचे भाव वाढतील अशा प्रकारे काहीतरी नियोजन करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना योग्य तो थोडासा न्याय मिळवून द्यायला पाहिजे. कारण आता शेतकरी उन्हाळी कांदा पण पूर्ण चाळीची चाळी अक्षरशः नष्ट होऊ राहिल्यात आणि संपूर्ण कांदा हा शेतकऱ्यांना उकांड्यावरती फेकण्याची वेळ आलेली आहे. तरी अशा गोष्टीत आता तुम्हाला पण माहिती आहे, एकरी कांद्याला जर खर्च पाहिला आपण तर उन्हाळी कांदा जर असेल तर 50-55 हजारापर्यंत चाळीमध्ये येईपर्यंत एकरी कांद्याला खर्च होतो. आणि एवढा सारा खर्च करूनही आपल्या पदरामध्ये काही पडत नाही. तो कांदा सडून जातो किंवा कमी पैशामध्ये विकावा लागतो. तर आता काय सध्या मार्केट 6 रुपये किलोने चालू आहे, त्याच्यामध्ये खर्चही निघणार नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी भाव वाढतील म्हणून कांदा चाळीमध्ये तसाच ठेवत आहे आणि तो संपूर्ण पद्धतीने खराब होऊन जाऊ राहिला आहे. तर सरकारला विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. शेतकऱ्यांना थोडेफार 2-5 रुपये मिळू द्या. अन्यथा दिवाळी दसरा तर संपूर्ण गेलेलंच आहे, परंतु त्याच्या पलीकडे त्यांना जीवन आहे ते थोडंफार जगू द्या.